नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? तर ठीक असेल, काहीच विषय नाही. पण मी आज अशी गोष्ट सांगणार आहे, व्हिडिओ बनवताना आपल्या किती चुका होतात आणि कोण कोण नाव ठेवतात, कसं कसं होतं, मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. कारण माझ्यासोबत घडले म्हणून. तर चला मित्रांनो, मी सहज बनवतोय ब्लॉग. काय आपण ब्लॉग नाही आणायचं नाही, पण असंच काहीतरी पोस्ट करत राहायचं. कसं आहे, आपण असं आहे थोडे दिवस आहे, त्याच्यामुळे काही पण पोस्ट करा, एन्जॉय. फक्त कोणाला शिवाय नाही, फक्त एन्जॉयमेंट आहे. तर चला मित्रांनो, आपण जर व्हिडिओ काढत असलो तर प्रत्येक जणाची आग लागते की हे काय करू राहिले, असं तसं. जास्तीत जास्त आपल्या जवळचेच असतात आणि त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत असलो की सगळे सोबत असतात. ते म्हणतात मी व्हिडिओ बनवतो, ते म्हणतात मी फोटो काढतो. पण ज्यावेळेस आपला सक्सेस होतो, व्हिडिओ आपल्याला जाता, ज्यावेळेस 1000 राहतात त्यावेळेस कोणीच नाही, ज्यावेळेस 10,000 राहतात त्यावेळेस जळणारे त्यांचे कान खोलतात, डोळे उघडतात की हा व्हायरल होऊ राहिला आहे, म्हणजे आपण याला कुठंतरी थांबवावं असा प्रयत्न चालू असतो. आणि हे जवळचे नाही, हे आपले जवळचे असतात. म्हणजे लांबचे तर आपल्याला सपोर्ट करतात, भाऊ कमेंट चांगली गोष्ट आहे, व्हेरी नाईस असं कमेंट करतात. पण जवळच्याची कमेंट कधीच राहत नाही, कधीच नाही. कारण त्यांना आपला माणूस मोठा होईल चालत नाही, 100%. तिसरी गोष्ट, आणि या असले भंगार येड झवे असले ना आपल्या जवळ, तर डायरेक्ट गांडीला तुम्हाला भिंच जाकर माझ्यासोबत असं घडलं. मी डायरेक्ट कोल्हे एकटा ब्लॉग बनवतो. आपल्या स्वतः फक्त 3-4 जण आहे, सोपं नाही. कोलून द्यायची हजारो काय कामाचे नाही, एक तरी असलं तरी कट्टर पाहिजे. नाही तर आजकालचे भंगार जळ कुठे चालल्या. ज्यावेळेस 1000 व्हिडिओ जायचे त्यावेळेस सगळे होते, आणि आता 10,000 का जायला लागले, भिंच डायरेक्ट जळायच लागले. हे असे जळणारे ना, डायरेक्ट कोला त्याला माझ्यासोबत घडतं. जळणारे काही जास्त लांबचे नाही, भेंचूत आपल्या जवळची. बोलतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो, हे तुम्हालाच बोलतो बरं का रे. भेंचो दो साले, ज्यावेळेस मी काय नव्हतं भेंचोत, तुम्ही तर माझे जवळच राहायचे. भेंचोत पार घरात घेऊन बसायचो, गँग भाऊ. त्याला चटाई आथरायचं, सगळं बसताय एकदम निवडतं, काही खायला आणायचं. आणि आज भेंचोत थोडी काही प्रगती झाली, भेंचोत कोणीच येत नाही. आणि कोलून दिले डायरेक्ट ना मी अशा कॉलायलाच शिका. भेंचोत आपली प्रगती होईल दिसत नाही. आता ते कसं आहे, त्याला तर काही करता येत नाही. आपण काही गोष्टी घेतल्या का त्यांना ते पावत नाही. मी आता आयफोन घेतला, भेंचोत एवढे जळायला लागले की माझीच कधी स्टोरी टाकली नाही, काहीच नाही, कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा दिले नाही. म्हणजे सांगा ना, हे असे जड कुठे ना भेंचूत अँड्रॉइड वापरते आणि भूषण करतात. म्हणजे मी कोणाची लायकी नाही काढत, पण भेंचूत हे रिअल आहे. आणि आता लोक मला सांगता मी घेतो रे, 2 डोळ्याचा घेतला, मी 3 डोळ्याचा घे. अरे तुझी लायकी iPhone 7, 8 सुद्धा घ्यायची नाही, लावड्या झाट्ट्या. हे मी पण बोलतो डायरेक्ट, कारण की हे माझ्यासोबत घडतं. हे मला बोलायला नागण पाडतं, हे मला बोलायला राहिले म्हणून मी उभं राहिले. ते अशा झाडाने सावध राहा. हे भोरटे कोलून द्या, डायरेक्ट कोलून द्या असं लावड्यानो. चल नाईस, बाय.